ठाणे पूर्व कोपरी येथे मासळी विक्रेत्या आजींची 1.5 लाख रोकड ठेवलेली पिशवी अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना घडली आहे। मच्छी विक्री करत असताना त्या ठिकाणी आलेल्या मानलेल्या भावाशी बोलण्याकरिता थोडे बाजूला गेला असताना 22 ते 24 वर्षाच्या चोरट्याने या ठिकाणी संधी साधली आणि या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यामध्ये चोरट्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। कोलशेत येथे राहणाऱ्या नंदा सकपाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोपरी सिद्धार्थनगर येथे त्या आणि त्यांची सून मच्छी विक्रीचा व्यवसाय करतात। रविवारी 7 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे त्या एकट्याच मासे विक्री करत होत्या। मासे विक्रीकरिता सोबतीच्या इतर महिला आल्या नसल्याने त्या एकट्याच होत्या। मासे विकल्यानंतर त्यांचे पैसे त्या रोख स्वरूपात स्कॅनरद्वारे स्वीकारतात व सकाळपासूनच मासे विक्री स्कॅनरद्वारे 96,000 तसेच रोख स्वरूपामध्ये 1.5 लाख रुपयांचा व्यवसाय झाला होता। दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार यांचा मानलेला भाऊ विनायक जाधव हा तेथे आला होता। भावाशी बोलण्याकरिता तो थोड्या बाजूला गेल्या त्यावेळी एका काळा शर्ट पॅन्ट घातलेला तरुण मासे विक्रीच्या ठिकाणी घुटमळत होता। काही वेळानंतर पुन्हा मासे विक्रीच्या ठिकाणी आल्यावरती तेथे ठेवलेल्या बास्केटमधील पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीमधील मासे विक्रीतून मिळालेल्या 500 रुपयांच्या 300 नोटांची पिशवीच गायब झाल्याचं आढळून आलं। रोकडची ती पिशवी चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद केलं असून कोपरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत। याविषयी अधिक माहिती नंदा सकपाळ व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पानसरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। नंदा शिवाजी सकपाळ या 83 वर्षाचे आजी मासे विक्रीचा व्यवसाय करतात कोपरी परिसरात। ते दिवसभराचा त्यांचा जो 1:30 वाजेच्या सुमारास एक अज्ञात चोरट्याने त्यांचे जो दिवसभराचा गल्ला झाला होता साधारण ते 1.5 लाख रुपये होते, म्हणजे 500 रुपये दराच्या 300 नोटा होत्या। ते 300 नोटा त्याने एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेला आहे आणि ती पिशवी घेऊन तो अज्ञात चोरटा पळून गेलेला आहे। त्याचा तपास त्याप्रमाणे कोपरी पोलीस लफज गुन्हा रजिस्टर नंबर 804/25 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे। सदर गुन्ह्याच्या तपासात आम्हाला घटनास्थळी मिळालेलं फुटेज आणि जो आहे तो ठाणा प्लॅटफॉर्म नंबर जो 10 आहे तिथून तो ट्रेन वाशी जाणाऱ्या 1:50च्या वाशी जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसल्याचं आम्हाला निष्पन्न झालेलं आहे आणि आमचे गुन्हे शोध पथक पुढच्या मार्गात त्याचे फुटेज त्याच्या पाळतीवर आहे। लवकरच हा गुन्हा उघडकीस जाईल अशी आम्हाला आशा आहे। 50 वर्षापासून धंदा करते आणि रोज माझे काही गिऱ्हाईक उधार मासे घेऊन जातात, काय करतात। पण कालच्या रविवारी माझ्याकडे एक जवळजवळ उधारी बिधारी मिळून 1.5 लाखाची कॅश होती। तर ते बाजूला एक चोरटा फिरत होता, त्याने येऊन ते पिशवी पळवून नेली। हे माझ्या आयुष्यात इथे प्रथमच झालेलं आहे। 1:30 वाजताची होती ना, 1:30 वाजताच्या मानाने मी माझी मुलं सर्व गेल्यावर विकणारी मुलं असतात 2-3 गेल्यानंतर मी पिशवी बाजूला बॅग ठेवली आणि पाठीमागे आली। माझा भाऊ आला एक, त्याच्याशी जरा मी बोलत उभी राहिली। पाठ माझी वळल्यावर त्याने बास्केट मधून पिशवी उचलून निघून गेला, पळून गेला। मुलं सर्व गेली होती आणि मी एकटीच होते त्यावेळेला त्याने हे काम केलं। ते म्हणाले पोलीस तपास चालू आहे म्हणाले आणि आम्ही साधारण ते सांगू का व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे। आम्ही साधारण त्या मुलाला बघितलेला आहे, तो इथे सकाळपासून घुटमळत होता। 1-2 वेळा माझ्याकडे, पण माझ्या एवढं लक्षात आलं नाही तो मासे विक्री चौकशी कुठे काय ठेवते हे तो, म्हणजे व्हिडिओत मी हे बघितलं। आता माझे पैसे मिळावे, एवढ्या कष्टाने मिळवलेले पैसे मिळावे ही इच्छा आहे।